सत्य संविधानमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सूत्रसंचालनाच्या मागे काही गमती जमती असतात, त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये सत्य संविधानच्या स्टुडिओमध्ये त्यांना निमंत्रित केलेलं आहे। मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले खूप 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 आभार आपल्याला मी व्यक्त करतो। साहेब, आपल्या जी व्हिडिओ आपण मागं तुमची मुलाखतीची आपण केली आपल्या चॅनलच्याद्वारे आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। मला असंख्य माझ्या मित्रांचे फोन आले आणि प्रत्यक्ष लोकांनी मला व्हिडिओला कमेंट करून सांगितलं का त्यांची मुलाखत आम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा ऐकायची आहे, तर तुम्ही ती मुलाखत कधी घेणार आहात, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे मुलाखतीसाठी। परंतु मुलाखतीचा हा विषय एक वेगळा आहे, विषय सूत्रसंचालनाचा आहे, परंतु हा थोडासा वेगळ्या अंगाने आपण करणार आहोत। चव्हाण साहेब, सूत्रसंचालन करत असताना आम्ही बघतो काही गमती जमती बऱ्याचशा घडतात, तर ह्या तुमच्या प्रवासामध्ये काही गमती जमती सुद्धा असतील सूत्रसंचालन करताना? खूप आहे। तर हां, तर त्या गमती जमती नेमकी काय असतात आणि तो विषय आम्हाला अतिशय आवडेल ऐकायला। सर, गमती जमती तर मी सांगणारच आहे, पण तुम्हाला पहिला जो व्हिडिओ तयार केला आणि ज्या कमेंट्स आल्या, मला त्याहीपेक्षा काही वेगळा अनुभव नाही। उलट खूप जास्त प्रमाणामध्ये मला फोन आले, माझं अभिनंदन झालं, कौतुक झालं आणि महत्त्वाचं म्हणजे की अरे तू आम्हाला सगळ्यांना माहिती होतास, पण अशापर्यंत होतास हे आम्हाला माहिती नव्हतं, असं कमेंट्स खूप समाधान देणारे आणि आनंद देणार होत्या। नाही सर, मी मध्येच तुम्हाला थांबवतोय यासाठी का मला सुद्धा अनेकांनी फोन करून विचारलं का ते शासकीय कर्मचारी आहेत आणि शिवाय म्हणे त्यांचं डिपार्टमेंट आरोग्य विभागाचं आहे आणि आरोग्य विभागातला माणूस अशा पद्धतीने म्हणे करू शकतो, तर याचं म्हणे आम्हाला खऱ्या अर्थाने नवल वाटलं। अशा पद्धतीने मला कमेंट्स केलं, तर त्यांचं सगळ्यांचं ऐकून मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलवलं या ठिकाणी। तर त्या गमती जमती आम्हाला ऐकायच्या आहेत तुमच्याकडून। तुमच्या अनुभवातला एखादी गंमत आज सुरू करूया आपण पहिले। सांगतोय ना सर, बऱ्याचदा कसं होते की काही ठिकाणी कार्यक्रमाला मला ऐकलेलं असतं, काहीने मला सूत्रसंचालक म्हणून पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं आणि त्यांच्याकडे कार्यक्रम आला की त्यावेळेला ते इमेजिन करत असतात की अरे माझ्याकडे कार्यक्रम असला की आपण यांना बोलूया, आपल्याकडे कार्यक्रम असला की आपण त्यांना नक्की बोलूया, आणि ते केव्हा तरी बोलवतात। पण ते बोलवणारं जे ठिकाण असतंय ते गाव, तिथले आयोजक हे परिचित नसतात। त्यावेळेला एक निवेदक म्हणून आमची माझ्यासाठी मी स्वतः एक आचारसंहिता तयार केलेली आहे आणि ती सांगायला सर मला आवडेल की सूत्रसंचालकांनी नेहमी एक स्वतःची एक आचारसंहिता, त्यातला महत्त्वाचा माझा एक भाग म्हणजे असा आहे की आयोजकांनी मला बोलवलेलं आहे, मी आयोजकांची संस्था असेल, कार्यक्रम असेल, तो मी प्रेझेंट केला पाहिजे। मला प्रेझेंट नाही केलं पाहिजे, मला प्रेझेंट कुठे केलं पाहिजे, तर जरी मी प्रेझेंट झालो तरी तो कार्यक्रम उंचीवर गेला पाहिजे, अशा ठिकाणी प्रेझेंट झालो पाहिजे। तर अशा ठिकाणी गेल्यानंतर मी समजून घेतो कार्यक्रम कोण कोणाचा। पण एका गावामध्ये सर तरुणांचा कार्यक्रम, तरुण सर्व मुलांचा कार्यक्रम, आणि त्या एका मुलाला ते त्या नावानं चिडवत होते, टोपण नावाने, पण ते मला माहिती नाही। तर त्यांनी मला आयोजकांच्या वतीनं नावं दिली। सर मी आपलं थोडंसं वाकून कानाने असं, म्हणजे स्टेजवर उंचीवर असतो, खाली ती सर्व आयोजक असतात, अशा बऱ्याचदा सर प्रसंग येतो, म्हणजे माझ्या एका हातामध्ये माईक, एका हातामध्ये कान आणि इकडे कुणाचं तरी भाषण चालू आहे, असं सगळे सिच्युएशन मध्ये शेवटी त्यांना वाटलं की कानाने ऐकलेलं नाव कदाचित योग्य आपला साध्य हेतू होईल की नाही, म्हणून त्याने मला लिहून दिलं नाव, आणि ते नाव लिहून दिल्यानंतर मी अनाउन्समेंट केली आणि सर जोरात हाशा पिकला एकदम माझ्या, ज्यांनी मला नावं दिलेली। मला सर क्षणात वाटलं की अरे काहीतरी गडबड माझ्याकडून करून घेतले। त्यावेळेला कळलं सर शेवटी की त्या मुलाला त्या नावानं पूर्ण गावात चिडवत होतं। अच्छा, टोपण नावाने चिडवत होते आणि त्या आयोजकाने मला नाव दिलं, मी अनाउन्समेंट केली, हाशा पिकला। त्या क्षणी समय सूचकता सर असावीच लागते, ती मी वापरली आणि पटकन सांगितलं या गावामध्ये या कार्यक्रमाच्या स्थळी मी नवीन आहे, मला इथली सर्व नावं परिचित नाहीत, मला आयोजकांनी दिलेली जी नावं आहेत तीच मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतो, असं बोलून माझी सुटका करून घेतली। कारण खाली उतरल्यानंतर तो टोपण नावाला चिडलेला भेटून कुठे गाठू नये मला, अशी पण काळजी। म्हणजे एक नक्की सर का आयोजकांनी ह्या गोष्टी पाळायच्या असतात का समोरच्या माणसाला अडचणीमध्ये टाकू नये। सर ही झाली अजून एखादी अनुभव मला सर नावाचं तर आहेच, पण एक मला अविस्मरणीय एक आठवण सांगता येईल की या देशातलं एक खूप मोठं सामाजिक चळवळीतलं, विशेषतः धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी लढवय्या अशा नेत्या मेधाताई पाटकर, अच्युत गोडबोले
आणि रामदास भटकळ सर यांचं एक परिसंवाद होता आणि तो परिसंवादाचं ठिकाण होतं डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्या ठिकाणी त्या परिसंवादामध्ये त्यांचं एक परिसंवादामध्ये त्या प्रमुख वक्ते होत्या. आणि मला खूप कुतूहलता असते, मला खूप उत्सुकता असते सर, की अशा प्रथित यश संपादित केलेल्या आणि एका उंचीवर गेलेल्या माणसांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि मी मेधाताई पाटकर जिथे बसल्या होत्या तिथे रामदासजी भटकळ, तो फोटो पण खूप मला आवडता आहे, तो माझ्याकडे संग्रही आहे. तर मेधाताई पाटकर बसलेल्या, अच्युत गोरबोळे, रामदास भटकळ सर आणि त्यांच्या मुलाखत घेणाऱ्या त्या निवेदिका होत्या. मी गेलो, नमस्कार केला, तर मेधाताई पाटकर अगदी त्यांचा सोज्वल आणि असं माझ्याकडे पाहायला मान हलवली आणि मला नुकताच पुरस्कार मिळालेला. आणि मी सांगितलं की ताई नमस्कार, मी शशिकांत चव्हाण, सूत्रसंचालक निवेदक आहे आणि नुकताच मला बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला. त्यांनी बापरे केवढ्या मोठ्या नावाचा तुम्हाला पुरस्कार मिळाला अशी चव्हाण साहेब, म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीने तुम्हाला जी कमेंट दिली या बाबतीत, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही धन्य झालात असं माझं मत आहे. चव्हाण साहेब, आपण एक ग्रामीण भागातून आलेली माणसं आहोत. म्हणजे तुमचा भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यामधील तुमचं जे गाव आहे, गावाचं नाव तुमच्या भोकरी, बरोबर ना? तर गावातून आपण जेव्हा शहराकडे येतो आणि आपली भाषा, आपण त्या भाषेला एक वळणदार बनवतो, तर ही काय नेमकी कसं तुम्ही हे केलं, आत्मसात केलं ती गोष्ट? खरं आहे सर, कारण आपण सगळे ग्रामीण भागातून आलेले असतात आणि प्रत्येक ग्रामीण भागाला एक त्या भागातल्या भाषेचा एक वलय असतो, एक पगडा असतो, वलय असते. तसं माझ्या ग्रामीण भागातला म्हणजे आमच्या गावाकडे सहसा ळचा उल्लेख जो आहे तो ळ होत नाही, तो ल होतो. म्हणजे आता मी जेव्हा वसईमध्ये माझी नवीन पोस्टिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला मला तिथला स्टाफ खूप गमतीनं अगदी हसायचे, पण माझ्या लक्षात येईना. उदाहरणार्थ आमच्याकडे एक सिस्टर्स होत्या नर्सिंग मधल्या, वाळींजकर. मी वाळींजकर केव्हाच नाही सुरुवातीला बोललो, मी वाळींजकर बोलायचो. किंवा नळाला पाणीच्या ऐवजी नळाला पाणीच नाही. म्हणजे हे जे काही ग्रामीण भागातले जे काही शब्द आहेत, पण त्यांनीच मला घडवलं. ज्यांनी माझ्यावर कमेंट्स केल्या, ज्यांनी माझ्यावरती विनोदानं पाहिलं, माझ्या भाषेची काही अंशी गंमत केली, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला भाषा सुधारायला पाहिजे, बदललं पाहिजे. आणि ते बदलण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही जितक्या चांगल्या सहवासामध्ये, जितके भाषेचे चांगला प्रभुत्व असलेल्या व्यक्तींच्या सहवासात आलं की तुम्ही ऑटोमॅटिकली थोडे बदलता, त्यात तसा बोलण्याचा प्रयत्न करता. आणि तो सहवास मी वाढवला. मग तो वाचनातून आला, ऐकण्यातून आला, अभिनय पाहण्यातून आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमचा सहवास, हे सगळं महत्त्वाचं आहे. असं करता 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 मी आजही माझ्या गावी किंवा मूळ गावी किंवा माझ्या घरातली माणसं किंवा शेजारची माणसं मिळाली तर मी आत्ता तुमच्याशी जो बोलतोय तसा मी बोलत नाही. मला बोलायचं ते कारण नाही, मी माझ्या बोलीभाषेतच बोलतो आणि वावरतो. पण सूत्रसंचालक म्हणून तुम्हाला एक जबाबदारी जेव्हा दिलेली असते त्यावेळेला तुमच्या भाषेवरती प्रभुत्व पाहिजे आणि ती भाषा तुमची ग्रामीण, तुमच्या गावातली, तुमच्या खेड्यातली किंवा तुमच्या प्रांतातली नसावी, ती सर्वसमावेशक भाषा आवडेल अशी आणि ती भाषा थोडी अवगत केली. पण ग्रामीण भागाचाच विषय निघाला म्हणून मी त्याच मुद्द्यावर येणार आहे. ग्रामीण भागात पण विनोद घडत असतात. आता तुम्ही एकदम शहराकडे आला तर असं काय झालं नाही, तुम्हाला काही तिथं पण तुम्हाला कार्यक्रम मिळाले असेल ग्रामीण भागात, किंवा तुम्ही जी सुरुवात केली गावातून तुमच्या, तर तिथं काही घटना घडली असेल खूप सर. तर ती एखादी घटना मला ऐकावं ना. महत्त्वाचा तुम्ही म्हणजे माझ्या अगदी हृदयाला ते तुम्ही स्पर्श केल्याचा हा प्रश्न आहे की इतके सगळे तुम्ही कौतुक केलं, श्रोत्यांनी करतात, कौतुक करता सगळं, हे सहज नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी घटना आहेत. आणि तसं मला कौटुंबिक कोणतेही वारसा नाही. वडील माझे एक शासकीय कर्मचारी, मध्यमवर्गीय कुटुंब, जॉईंट कुटुंब, त्याच्यातून ग्रामीण भागातली शाळा आणि ग्रामीण भागातून शाळा म्हणजे इयत्ता 1 ते 7वी माझ्या गावात प्राथमिक शाळा, तिथून पुढे 8वी ते 10वी पडघ्याला, ते चालत जाणं, 3.5 किलोमीटर जाणं येणं, म्हणजे 7 किलोमीटर येणं जाणं 10वी पर्यंत आणि नंतर BNN कॉलेज, किलोमीटर येणं जाणं 10वी पर्यंत आणि नंतर BNN कॉलेज. असा सगळा प्रवास करत असताना पण मुळात ना माझा शिक्षणाकडे फार ओढा नव्हताच. माझे ज्येष्ठ बंधू मात्र माझ्या गावातील ग्रॅज्युएट झालेले, मला वाटतं पहिले किंवा दुसरे होते, म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं आणि मी मात्र शिक्षणाकडे माझा तितका कहल नव्हता. पण माझं थोडं
वक्तृत्वाकडे किंवा निरीक्षण शक्ती हे मात्र गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, छोट्या मोठ्या भाषणांचे कुठे असलं की बाबासाहेब आंबेडकर जयंती असली किंवा गावातलं 15 ऑगस्टचं भाषण असलं की तिथे मात्र मी हौशीनं भाषण करायचो आणि ते अशा आवेशानं करायचो की टाळ्या मिळायच्या. पण एखादी घटनाची आहे का जी विनोदाने घडलेली आहे आणि ती तुम्हाला चांगली स्मरणात आहे? प्राथमिक शाळेतला मला ते गुरुजी आठवतात आजही आणि अलीकडे त्यांची भेट झाली. सेवानिवृत्त झाल्यानंतर 15 वर्षांनी मी त्यांना भेटलो. वाहुली गाव आहे, जाधव गुरुजी म्हणून आहे. गावामध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम शाळेतला आणि त्या शाळेतल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये कोळीगीत बसवलं होतं. कोळीगीत ते वेसावकर आणि मंडळींचं कोळीगीत आजही फेमस आहे. मी आहे कोळी सोरेल ते गाणं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी मुलींचं नृत्य बसवलेलं. मुलींचं नृत्य बसवलेलं पण सरांना गुरुजींना काय वाटलं काय माहिती नाही, त्याच्यामध्ये कोळी असावा मध्ये. आणि त्यावेळेला गुरुजींची प्रचंड एक आदरयुक्त दहशत आपल्यावरती विद्यार्थ्यांवरती. त्यांनी मला असं बकुटाला धरलं, काळोखात नेला. गावात शाळेमध्ये लाईटची व्यवस्था नव्हती त्यावेळेला, पण त्यावेळेपुरता गॅदरिंग पुरता शेजाराहून लाईट घेतलेली. तिथे नेलं आणि मला सांगितलं चल कपडे काढ आणि असं कोळी वाटेल यासाठी मला एक असं एक समोर जी कोळ्यांची जी काय गणवेश असतो तसा तयार केला आणि हातामध्ये माझ्या ते वल्लावून ते दिलं आणि त्यांनी फक्त मला सांगितलेलं की तू गेलास की फक्त एक इकडून असं कर आणि एक इकडून असं कर. पण त्या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला तर मी तो असा आणि एक असा करण्याच्या ऐवजी असा राऊंड पण करायला लागलो. आणि राऊंड केल्यानंतर समोर जे श्रोते बसलेले, ऑडियन्स जे बसलेले, ते मी असा राऊंड मारला की पाठीमागून जे काही त्यांना एक चित्र दिसायचं तुमच्या लक्षात येत असं रसिकांच्या, त्याला ते सगळे दाद द्यायचे आणि मला वाटायचं माझ्या नृत्याला दाद देत आहेत ते. पण नंतर मला गुरुजींनी काळोखात नेऊन सांगितलं की अरे तुला मी फक्त एवढं सांगितलं होतं की तू तेवढंच करायचं, तू काय केलं. घरी आल्यानंतर कळलं की अरे तू काय करत होता, तुला सगळे या गोष्टीमुळे हसत होते. पण सर तिथून जो स्टेज डिअरिंग मिळाला अच्छा तो यापर्यंत टी महत्वाचा आहे. खरोखर सर म्हणजे यापर्यंत टी महत्वाचा आहे आणि खरोखर सर म्हणजे स्टेज डिअरिंग आहे ना ते महत्वाचे आहे आणि त्याला कुठून तरी एक सुरुवात व्हावी लागते. सर मी असं ऐकलं तुमच्या बाबतीत का तुम्ही एक मिमिक्री आर्टिस्ट आहात आणि स्वतःचा आता तुमचा एक कार्यक्रम पण नव्याने तयार झालेला आहे, गीतांचा कार्यक्रम आहे. तर आपण पहिल्यांदा मिमिक्री आर्टिस्ट हा गुण तुमच्यामध्ये कसा आला? ती पण एक छान गंमत आहे. एका महोत्सवामध्ये तिथे जे अँकर होते त्या कार्यक्रमाच्या शेड्यूलमध्ये कोळी गीतांचा आणि इतर मराठी परंपरेचा गीतांचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये मोस्टली एक असं होतं की मिमिक्री आर्टिस्ट असतो. तिथे कार्यक्रमाला एक मिमिक्री आर्टिस्ट होते आणि मी खालच्या बाजूला बसलेलो कारण त्यांचा ऑलरेडी अँकर त्या कार्यक्रमाचे होते. त्यांनी मिमिक्री ज्यांनी सुरू केली, खूप चांगले कलावंत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजापासून सुरुवात केली ते अमिताभ बच्चनपर्यंत आले आणि त्यांनी टाळ्या घेऊन कार्यक्रम संपला. आणि काय सर मला पटकन माझ्यातली मिमिक्री जागृत झाली आणि मी त्या स्टेजच्या खालूनच या देशाचे केंद्रीय मंत्री राहिलेले आणि या राज्याचे मुख्यमंत्री अनेक वर्ष राहिलेले आणि सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा मी स्टेजच्या खालून तो मिमिक्रीचा आवाज काढला. पण त्यांच्या आवाजात तुम्ही बोललात? त्यांच्या आवाजात मी तिथून खालून माझं सूत्रसंचालन केलं आणि चकित म्हणजे ते आर्टिस्ट जे होते ते जिकडे तिकडे पाहायला लागले की कुठून आवाज येतोय. आणि मग त्यांनी मला तो स्टेजवरती बोलून घेतला आणि सांगितलं की अरे तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात. अर्थात हा त्यांचा मोठेपणा, पण असंही काही गमती जमती घडतायत. मी अण्णा हजारे आपले समाजसेवक किंवा रामदासजी आठवले, किती आवाज येतात तुम्हाला? शरद पवार साहेब यांच्या मिमिक्रीचा मी किती आवाज तुम्ही काढू शकता म्हणजे राजकीय नेत्यांचा आणि अभिनेत्यांचा? 3 ते 4 जणांचा लोकांना बऱ्यापैकी पसंती आहे. अच्छा. पण मिमिक्री हा मुद्दा आणि तुम्ही म्हणालात की गाण्यांचा कार्यक्रमाचा, तर हे खरं आहे की गाण्यांची कधी कधी मला कोचिंगच्या रूपानं गाईड करत असतो आणि मी पण त्याला आवश्यक तिथे विचारत असतो कारण नवीन आहे, टेक्नॉलॉजी आपली वेगानं पुढे वाढते, आपल्याला कळतायच असं नाही. त्याच्यामुळे मुलगाही मला या कार्यक्रमामध्ये आता अलीकडे छान सपोर्ट करतोय. कुटुंब आहे पूर्ण, त्यानंतर सदिच्छक आहेत, श्रोतागण आहे, सगळेजण मला भरभरून माझ्यावर प्रेम करतात. मला आजच्या या सगळ्या धोरदोडीमध्ये मला अगदी सुरुवातीच्या म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आमच्या पडघ्या विभागाचे स्वर्गीय कॉम्रेड भारत पाटील यांची आठवण येते. त्यांच्या मुशीत म्हणा किंवा थोडासा मी घडलेला आहे
केव्हा तरी सर परत आपण जेव्हा वेळेअभावी आपल्याला सगळं बोलता येत नाही, पण केव्हा तरी आपण परत या विषयावरती बोलायची संधी होईल. त्यावेळेला मला गोविंद पानसरे सर मला कोचिंगला होते औरंगाबादमध्ये. अशा सगळ्या खूप खूप साऱ्या आठवणी. नक्कीच पुढच्या वेळेला आपण या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा आपण जागे करणार आहोत. चव्हाण साहेब, शशिकांत चव्हाण साहेब उत्तम निवेदक आहेत. या आज आमच्या तुम्ही दुसऱ्यांदा स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण गमती जमतीचा विषय घेतला निवेदनाच्या आणि चांगल्या पद्धतीने आपण चर्चा केली या संदर्भात. व्हिडिओ सुद्धा तुम्ही पुन्हा जशी व्हायरल मागची व्हिडिओ केली होती त्या पद्धतीनेच ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करा. आणि चव्हाण साहेब तुमचे मी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. तसं त्यानं प्रेक्षकांना माहितीच आहे आपल्या चॅनलला चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब करतच आहेत. तर चव्हाण साहेब आमच्या या सत्य समितीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही येऊन छानपैकी आपण गप्पा मारल्यात. तुमचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपले सुद्धा मनापासून धन्यवाद.